मुक्ता, अगं हा फक्त संघर्ष नाहीये, हे युद्ध आहे. रावसाहेबांचं तुझ्यावरील तिरस्काराचं, माझं तुझ्यावरील प्रेमाचं. मी पण बघतोस की ह्यात कोण जिंकतंय. मुक्ता, अगं आपण एकमेकांची जबाबदारी आहोत आणि ताकदही. आपण एकमेकांचा आधारही आहोत आणि हिंमतही. अगं तू ठरवलंस की रेणुकाला परत घेऊन येणार आणि तिला घेऊन सुद्धा आलीस. मला माहितीये ती तुला खूप काही बोलली असेल, तुझा अपमान केला असेल, पण तू सगळं सहन केलंस. तू ठाम राहिलीस आणि तिला परत घेऊन आलीस. तू असं म्हणतीयस जसे की मी घरी आले की तू ते घर सोडून लगेच निघून जाणार आहे. वय मी निघून जाईन, पण तुम्ही घरी चला. मुक्ता, मला तुझा खूप अभिमान वाटतो. प्रत्येक वेळेस नव्यानं प्रेमात पडायला होतं. आय लव्ह यू मुक्ता. I really love you. काय यार मुक्ता, अगं प्रत्येक वेळी मीच तुला आय लव्ह यू म्हणतो. हा म्हणजे तू एकदा मला म्हणाली होतीस, पण ते पण उलट. लग्नानंतर तर तू कधीच म्हणाली नाही. एकदा म्हण ना प्लीज. खरंच काय डोकं लावलंस यार तू रेणुका, ब्रिलियंट. पण तुला तिच्यावर विश्वास आहे ना? नाही म्हणजे तू टाकलेली अट पाळेल ना ती? तिला पाळावीच लागेल. दादांना हे समजल्यावर ते किती खुश होतील. त्यांच्यासाठी हे मोठं सरप्राईज असेल. आर्या, तू बघ आता एक एक करून ना सगळं व्यवस्थित होईल. मुक्ता, अगं मी थांबलोय यार, म्हण ना प्लीज. नाही आता नको. अगं आता आपण नवरा बायको आहोत, आता कशाला असतेस? हा म्हण ना प्लीज यार मुक्ता. जोपर्यंत तू म्हणत नाहीस ना मी इथून जाणार नाही. तर आपली बायको आपल्यासोबत राहत नाही, एक वेळ मी सहन करू शकतो. अगं पण तुझ्या तोंडून साधा आय लव्ह यू ऐकायला मिळत नाहीये. हे अनबिलिव्हेबल आहे आणि मी हे सहन नाही करणार. म्हण ना प्लीज यार मुक्ता. तुमच्या सोबत खोलीत राहायला येईल ना तेव्हा म्हणी. तोवर धीर धरावं लागेल. अरे यार, अगं या वाट पाहण्याच्या खेळानेच वाट लावलीये. खरं प्रेम तर वाट पाहण्यातच आहे. मी
आता बोलले आणि तुम्ही ऐकलं तर तुम्हाला तेवढा पुरताच आनंद होणार आहे. आणि समोरचा माणूस आपल्यावर जीवापाड प्रेम करते हे माहित असताना सुद्धा हेच शब्द ऐकायला अजून काही दिवस, काही महिने, काही वर्ष, हा काय जन्म गेला तर खरंच हे शब्द ऐकण्यात अख्खा जन्म निघून गेला तर तुम्हाला असं वाटणार आहे का की मी तुमच्यावर प्रेमच केलं नाही? आमा माल तयार आहे. हा हे पण आपल्या घरातली अडचण दूर करणारा, हा त्या मुक्ताला चटका देणारा यातला फटाका नेमका आहे तरी कुठला? दाखवतो. हा आहे मुक्ताला या दुनियादारीच्या मोहपाशातून दूर करणारा. हा तो अनार. मामा हा जसा फुटेल ना तशी मुक्ता जमीन सोडून अशी अंतराळात अशी एकदम संचार करताना दिसेल. अरे पण युवराज, सगळ्यात मोठं आणि नाजूक काम तर पुढेच आहे. त्या मुक्ताला संशय येऊ न देता अतिशय हुशारीनं हा फटाका तिच्याकडून फोडून घ्यावा लागेल. तुला माहिती ना, आधी ती दीड शाणी आहे. मामा त्याची सगळी तयारी करून ठेवली. काय ती बरोबर या फटाक्यासमोर येणार आणि मग बूम. आता आपण फक्त दादा जिंकण्याची वाट बघायची. दादा एकदा का घरी आले की आधी जल्लोष, मग आनंदोत्सव आणि मग थडाम धूड. मुक्ता, अगं एक जन्म काय 7 जन्म वाट पाहिली.